चैत्र महिन्याची जी सुरुवात असते त्या सुरुवातीला गुढीपाडवा हा सण असतो अगदी चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी. चैत्र महिना म्हणजे खरं तर उन्हाची सुरुवात, उन्हाची दाहकता त्या दिवशीपासून सुरू होते. त्यामुळे खाण्यामध्ये सुद्धा आपले मेनू बदलत जातात की त्या त्या सीझन मध्ये सूट होणारे मेनू आपण करायला लागतो, खायला लागतो. आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये सणावारांना काहीतरी वेगळं करायची, गोड करायची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. प्रत्येक सणाचं काहीतरी वेगळं महत्व आहे, त्याचं वेगळं, त्या निमित्ताने होणारी स्वीट डिश वेगळी आहे. जसं होळीला पुरणपोळी केल्या जाते, तसं गुढीपाडव्याला श्रीखंडाचं एक महत्व आहे. याच्या मागे कारण पण असं आहे की श्रीखंड दह्यापासून बनवलं जातं. दही थंड समजलं जातं. पूर्वी नुसतं दही खायचे, मग दह्यामध्ये काहीतरी फ्लेवर टाकून दह्यापासून श्रीखंड बनवायचं प्रथा पडली. हे श्रीखंड बनवताना दही घरी आणून त्याचा चक्का करायचा आहे, एक मोठी प्रोसिजर याच्या सगळ्याच्या मागे होती. बाया याच्यात 2-3 दिवस खरं तर एंगेज होत होत्या घरातल्या, पण त्या निमित्ताने घरात फेस्टिव्ह थोडंसं उत्सवाचं वातावरण राहायचं आणि मग तो चक्का लावला जायचा. 2 दिवस तो चक्का ठेवून त्याचा आंबटपणा टिकवून ठेवला जायचा. त्यानंतर त्या चक्क्याला व्यवस्थित एका चाळणीमध्ये मेशमध्ये चाळून, म्हणजे त्याला अगदी फाईन तो झाला पाहिजे, खाताना स्मूथ लागला पाहिजे, छान मुलायम लागला पाहिजे, म्हणून त्याच्यात चांगलं टेक्स्चर आणायचं आणि मग ते श्रीखंड खायचं. श्रीखंडासोबत पोळी न खाता श्रीखंडासोबत पुरी खायची पद्धत आली. पुरी खायला लागले. पुरी तसा तेलकट पदार्थ आपण म्हणतो, बरेच लोक हेल्थ कॉन्शियस असल्याने ते खायचं टाळतात, पण जेव्हा ती श्रीखंडासोबत खाल्ल्या जाते तेव्हा त्याचा तेलकटपणा बऱ्यापैकी कमी होतो. आणि श्रीखंड, पूर्वीच्या काळी श्रीखंड दही, खरं तर श्रीखंड बनवण्यामागे असंही आहे की पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी होत्या. त्या असल्यामुळे बऱ्या प्रमाणात दूध उपलब्ध राहायचं. मग घरच्या एवढ्या मोठ्या दुधाचं काय करायचं, त्याचं दही लावल्या जायचं. त्या दह्याचं नंतर चक्का बनवायचा, त्याचा श्रीखंड बनवायचा. प्लेन श्रीखंड खायची बरेच वर्ष पद्धत होती. पुढे पुढे हळूहळू आपल्या जिभेचे चोचले वाढत गेले. त्यासाठी आपल्याला मग वेगवेगळे फ्लेवर्स लागायला लागले आणि श्रीखंडामध्ये सुद्धा मग विविध फ्लेवरचे श्रीखंड बनायला लागले. आजकाल गाई म्हशींचं प्रमाण कमी झाल्यामुळे दूध मिळणं कमी झालं, पर्यायाने दही मिळणं कमी झालं. मग त्यात काहीतरी मिक्स करायचं म्हणून आम्रखंड पुढे आलं. जेवढ्या प्रमाणामध्ये चक्का असतो त्याच्या काही प्रमाणामध्ये त्याच्यात आंब्याचा रस, आंब्याचा पल्प टाकून आमरस त्यामध्ये मिक्स करून त्याला आम्रखंड म्हणून सुद्धा मार्केटला आलेला आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहे. अगदी 10-12 फ्लेवर्सचं श्रीखंड मार्केटला उपलब्ध असतं. आज खरं तर उद्या परवा होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने श्रीखंडाचं मोठं मार्केट पुन्हा एकदा मागील 8 दिवसापासून सुरू झालेलं आहे. आम्ही स्वतः 25-30 किलो श्रीखंड 2 दिवसामध्ये विकला आहे. श्रीखंडाचा मोठा खप असतो. श्रीखंड तसं रेअर स्वीट आता झालेलं आहे असं म्हणता येईल, म्हणजे कमी खाल्लं जातं, पण आपल्याकडे सणावाराच्या निमित्ताने ते गोड पदार्थ खायची पद्धत आहे. तर गुढीपाडव्याला तर श्रीखंड हमखास प्रत्येक मराठी घरी बनतं. त्याच्यामुळे श्रीखंडची डिमांड या गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रचंड वाढलेली आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, वेगवेगळ्या टेस्टचे, वेगवेगळ्या कलर्सचे श्रीखंड आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खूप साऱ्या कंपन्या त्या बनवतात, अगदी घरगुती बनवतात. त्यातही गाईच्या दुधापासून बनवलेलं, म्हशीच्या दुधापासून बनवलेलं असे सुद्धा प्रकार श्रीखंडामध्ये आहे. आमच्याकडे स्वतः गाईच्या दुधाचं श्रीखंड बनतं आणि ते अतिशय लोकप्रिय आहे, भरपूर प्रमाणात विकलं जातं. यावर्षी पण गुढीपाडव्याला तशी छान डिमांड आहे. आणि पुन्हा मी सांगितलं त्याचे मेडिसिनल यूज, की म्हणजे खाल्ल्यानंतर पोटामध्ये थंड होणं, गारवा वाटणं, उन्हाची दाहकता कमी होणं, हे सगळे मेडिसिनल युजेस सुद्धा त्याच्या मागे आहे. हिंदू संस्कृतीमध्ये तसंही प्रत्येक सणाला काहीतरी वैज्ञानिक कारण आहे. ते या निमित्ताने हे स्वीट खाऊन, म्हणजे श्रीखंड खाऊन, हा पण एक वैज्ञानिक कारण त्याच्या मागचं पूर्ण होत आहे. आणि श्रीखंड सगळ्यांना आवडणारा विषय आहे. श्रीखंड खाण्याची मजा असते, ती खिलवण्याची मजा असते, बनवण्याची मजा असते. हे सगळं मराठी लोक, आपल्या हिंदू लोक त्याला एन्जॉय करतात. तर या गुढीपाडव्याला पुन्हा एकदा सगळ्या लोकांनी श्रीखंडाची छान मजा घ्यावी, श्रीखंड पुरीचा बेत आखावा आणि मस्तपैकी या श्रीखंडावर ताव मारावा.